अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। हॅलो, मी प्रियंका। वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट। 6 जून 2024 वार गुरुवार या रोजी वैशाख अमावस्या आहे। वैशाख अमावस्येलाच दर्श अमावस्या असेही म्हणतात आणि या दिवशी शनी जयंतीही आहे। त्यामुळे खूप प्रभावी असा योग या दिवशी जुळून आलेला आहे। तर अशा योगावरती आपण काही सेवा काही उपाय केले तर ते आपल्या जीवनामध्ये त्याचं अनन्यसाधारण असं महत्त्व असतं। तर कोणता उपाय आपल्याला करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी इडापिडा साडेसाती पितृदोषाचा जो काही त्रास असेल, पितृदोष असेल तर आपली सर्व कामं अडलेली असतात, सर्व कामामध्ये विलंब होतो। म्हणजे जसं की लग्न जमत नाही किंवा मग नोकरीमध्ये यश येत नाही, आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला यश येत नाही, कुठलंही कार्य विलंबित राहतं। तर हे सगळं थांबवण्यासाठी आपल्याला काही उपाय अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत। तर ते उपाय कोणते आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। आपल्या आयुष्यामध्ये आपण मनुष्य आहोत, त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप अडचणींचा सामना करावा लागतो। आपली प्रत्येक कामं सतत विलंबित होत राहतात। म्हणजे जसं की मुलामुलींचे विवाह जमत नाही किंवा घरामध्ये पैसा तर येतोय पण तो टिकत नाही, सेविंग होत नाही, तो कसा येतो कुठे जातो काहीच कळत नाही। त्याच पद्धतीने नोकरी असेल, व्यवसाय असेल, त्याच्यामध्ये आपल्याला कधीच यश येत नाही। आपल्या प्रत्येक कामामध्ये काही ना काही अडथळा येत असतो आणि तो काय आहे हे आपल्याला कळत नाही। आपल्याला अमावस्येच्या दिवशी दही भाताचा एक उपाय करायचा आहे। तुम्ही हा उपाय अनेकदा केलाही असेल, पण हा उपाय तुम्ही योग्य पद्धतीने केला तर आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी सुटतात आणि आपली सगळी कामे मार्गी लागतात। हा उपाय तुम्हाला 6 जूनला अमावस्या आहे त्याच्या संध्याकाळी करायचे आहे। अगदी तुम्ही रात्री झोपायला जाल त्याच्या थोडंसं 5 मिनिटे आधी हा उपाय केला तरीही चालेल। हा उपाय घरातल्या कुठल्याही व्यक्तीने केला तरी चालेल। अगदी तुमच्या घरातील ताई, दादा, आजी, आजोबा, मुलं कुणीही हा उपाय करू शकतं। फक्त हा उपाय जेव्हा तुम्हाला मासिक पाळी असेल, सुतक असेल तर करू नका। तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही एक छोटी वाटीभर तांदूळ घ्या किंवा मूठभर तांदूळ घ्या आणि त्याचा भात तुम्हाला शिजवायचा आहे। या भातामध्ये मीठ टाकायचं नाही आणि धुवायचाही नाही, डायरेक्ट आपण तांदूळ घ्यायचा आणि पाणी ओतून तो भात शिजवायचा आहे। तुम्ही झोपायच्या वेळी तुम्ही 5 मिनिटे आधी हा उपाय करू शकता। तुम्ही तांदूळ शिजवून घ्या। भात शिजवून झाल्यानंतर तुम्हाला एखादा कागदाचा पुठ्ठा घ्यायचा आहे किंवा पेपर घ्यायचा आहे किंवा तुम्ही डिशही घेऊ शकता, पण ती डिश आपल्याला आपल्या घरामध्ये परत आणायची नाही आहे। त्यामुळे तुमच्याकडे जर खराब डिश असेल जी फेकून देण्यासारखी असेल किंवा मग यूज अँड थ्रोच्या ज्या डिश असतात किंवा कुठलाही प्रकारचा पेपर तुम्ही घ्या। तुमच्या घरातील दक्षिण दिशेला टेबलवरती, खुर्चीवरती, एखाद्या खिडकीमध्ये तुम्हाला एका पेपरवरती हा भात ठेवायचा आहे। ज्यावेळी तो थंड होईल त्यावेळी हा भात ठेवल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती 1 ते 2 चमचे दही टाकायचं आहे आणि थोडंसं हळद आणि थोडंसं कुंकू टाकायचं आहे। आणि ज्यावेळी तुम्ही दही, हळद, कुंकू टाकणार आहात तेव्हा ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे। जर तुम्हाला तुमच्या पितरांची नावे माहीत असतील, ज्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात, त्यांची नावे घेतली तरी चालेल आणि अगदीच नावं माहीत नसतील तर ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणत तुम्ही त्यावरती दही, हळद, कुंकू टाका। हे ठेवून झाल्यानंतर तुम्हाला पितरांकडे प्रार्थना करायची आहे की माझ्याकडून, आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडून जर काही चूक झाली असेल, मग ती छोटी असो मोठी असो, तर त्याबद्दल क्षमा करा। तुमची सेवा आमच्याकडून घडली नसेल तर त्याबद्दल क्षमा करा। इथून पुढे मला जशी जमेल तशी सेवा मी करण्याचा प्रयत्न नक्की करेल। जेवढे शक्य होईल तेवढी सेवा मी मनापासून करेल। त्यानंतर तुम्हाला तुमच्या पितरांकडे तुम्ही कुठल्या समस्येने त्रस्तलेले आहात, म्हणजे तुमच्या मुलामुलींचे विवाह जमत नाहीये, घरामध्ये आर्थिक टंचाई भासत आहे, नोकरी लागत नाहीये किंवा कुठल्या कार्यात यश येत नाहीये, ते पितरांना तुम्हाला सांगायचं आहे, त्यांच्याकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे। अशी प्रार्थना करून तुम्हाला पितरांना नमस्कार करायचा आहे। त्यानंतर हा भात तुम्हाला अंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे, पण अंघोळीचं बाथरूम कोरडं असावं तेव्हाच तुम्ही हा भात त्या ठिकाणी ठेवू शकता। आपण ज्यावेळी हा भात आपल्या अंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवणार आहोत त्यावेळी त्या बाथरूममध्ये आपल्याला भात ठेवल्यानंतर कोणालाही जायचं नाहीये।
तुमच्या घरात अगदी लहान मुले आहेत त्यांनाही तुम्ही सांगून ठेवा की त्या बाथरूममध्ये आपल्याला जायचं नाहीये। आणि जेव्हा तुम्ही हा उपाय करत असाल तेव्हा तुम्हाला कोणीही रोखणार नाहीये, टोकणार नाहीये, याची तुम्हाला दक्षता घ्यायची आहे। बघा, आपण काही उपाय करत असतो तेव्हा लहान मूल जर घरात असेल तर ते सतत विचारतं की आई तू काय करते, आई तू काय करते, असं कोणी आपल्याला टोकलं नाही पाहिजे। तेव्हा तुम्ही आधीच त्या मुलांना सांगून ठेवा किंवा त्यांना दुसरं कोणाकडे तरी देऊन मग तुम्ही हा उपाय करा। अंघोळीच्या बाथरूममध्ये जिथून पाणी जातं त्या ठिकाणी तुम्ही हा भात ठेवलात तरीही चालेल आणि त्यानंतर कुणालाही त्या बाथरूममध्ये जायचं नाहीये। भात ठेवून झाल्यानंतर तुम्ही दुसरीकडे जाऊन हातपाय धुवा आणि झोपी जा। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला हा भात घेऊन आपला घराचा मेन दरवाजा आहे त्या दरवाजाच्या बाहेर जाऊन तुमच्या घराच्या आजूबाजूला दक्षिण दिशेला जी जागा असेल किंवा तुमच्या घराच्या दक्षिण साईडला तुम्हाला हा भात ठेवून यायचा आहे। घरापासून थोडंसं लांब जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला दक्षिण साईडला हा भात ठेवायचा आहे। तो भात आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचा आहे किंवा असा ठेवायचा आहे की जिथे एखादं कुत्रं, एखादा कावळा येईल आणि तो भात खाऊन जाईल, अशा पद्धतीने किंवा अशा ठिकाणी तुम्ही ठेवा की जिथे कुत्रं येते, कावळा येते। दक्षिणेलाच पण अशा ठिकाणी ठेवा की जे त्यांना दिसलं पण पाहिजे आणि त्यांनी खाल्लं पण पाहिजे। हा उपाय करून आपल्याला घरी येताना मागे वळून पाहायचं नाहीये। जेव्हा आपण हा भात ठेवायला जाणार आहे तेव्हाही आपल्याला कोणासोबत बोलायचं नाहीये आणि भात ठेवून येतानाही आपल्याला कोणासोबत बोलायचं नाहीये, मागे वळून पाहायचं नाहीये। तुम्ही आधीच तुमच्या मेन दरवाजाच्या बाहेर पाणी ठेवा आणि आल्यानंतर तुम्ही हातपाय स्वच्छ धुवूनच मग घरात प्रवेश करा किंवा मग तुम्ही घरामध्ये येऊन स्वच्छ अंघोळही करू शकता। त्यानंतर तुम्हाला देवासमोर जायचं आहे, तिथे आसन घेऊन बसा, दिवा अगरबत्ती लावा, देवांना नमस्कार करा। देवांना तुम्ही सांगा की माझ्या घरामध्ये ज्या काही अडचणी, जे काही संकट चालू आहेत, मग ते कुठलेही असू शकतात, तुमचे कुठल्याही अडचणी तुम्ही देवाला सांगा की हे अडचणी, हे संकट किंवा ही इच्छा माझी पूर्ण होत नाहीये, तर ते सगळं संकट, अडचणी, त्रास सगळं काही दूर करा, माझी ही इच्छा पूर्ण करा, अशी प्रार्थना तुम्हाला देवाकडे करायची आहे। देवाला सांगा की इथून पुढे मला जसं शक्य होईल तशी मी पितरांची सेवा नक्की करेन। बघा, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याकडून जर पितरांची सेवा होत नसेल ना तर आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, जसं की लग्नामधील अडचणी असतील, नोकरी असेल, व्यवसाय असेल किंवा कुठल्याही कार्यामध्ये तुम्हाला यश येत नाही। त्याचबरोबर जर आपल्या पितृदेवांचा आशीर्वाद आपल्यावरती नसेल, पितृदेव आपल्यावरती प्रसन्न नसेल, आपल्याकडून पितरांची सेवा होत नसेल ना तर आपल्या घरामध्ये नेहमी आर्थिक टंचाई भासत राहते। कधीच आपल्या घरामध्ये पैसा हा टिकत नाही, सेविंग्स होत नाही, येतात पण ते टिकत नाहीत किंवा पैशाचे स्रोत आपल्याला मिळत नाहीत। त्यामुळे आणि ज्या घरामध्ये पितृ प्रसन्न असतात, पितरांचा आशीर्वाद ज्या घरावरती असतो ना तिथे कधीच कुठल्याच गोष्टीची कमी पडत नाही, कुठलंच कार्य अडत नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये तिथे यश मिळत असतं। तर अगदी साधा सोपा घरच्या घरी करता येणारा, कसलाही खर्च न करता तुम्हाला अगदी 5 मिनिटाच्या वेळेमध्ये करता येणारा अत्यंत सोपा पण प्रभावी असा उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायचा आहे। या उपायाने तुमची सगळी अडलेली कामे मार्गी लागतील, तुमच्या इच्छा पूर्ण होतील, तुमचा 3 पिढ्यांचा जो पितृदोष असेल तो नष्ट होईल। आणि बघा, पितृदोष नष्ट झाला ना तुमच्या आयुष्यातली सगळ्या अडचणी संपून जातील। तर तुम्ही सुद्धा या अमावस्येला हा उपाय नक्की करा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा। श्री स्वामी समर्थ। ब्लेस यू ऑल।